आता मी सकाळी कळवले. आता मित्रांनो आम्ही आता जेवण झाला. आता वाजले बरोबर 5 वाजले आणि बिळा पाडल्या तसे. मित्रांनो आता एवढा झाला. काजीत नाही लाव 6 वाजता घरात या ॲम्ब्युलन्स. आता मी गॅरेजला येईल आणि आता मी चाललो घराकडे. आता मी सकाळीच कळवले आणि पेट्रोलला गेला. पेट्रोल बससाठी त्यानंतर का घराकडे गेल्यावर आता मित्रांनो आम्ही लाव काजीत आणि काजीतला रान मारूचा. आता सुशील चालवता. त्याने एकदा गेल्या टायमाक चालवली नव्हती मित्राची, जास्त नाही पण थोडीशी. आणि मी पहिल्यांदा चालवलंय आज. एवढं भाग साफ केलंय आता. आणि आता जाऊन येते घराकडे. पैसून एवढं हो आता जाते घराकडे. घराकडे जाणार नसतंय पण ते झाला का हाफ पॅन्ट घालून येईल ना, त्यामुळे पायावर दगड उडवले. मी मारणार नसते मशीन, पण म्हटलं बघूया जमता का. सुशील बोलवलं मी मारते म्हणा. तर म्हटलं तू चालवतो तर मग मी म्हटलं की त्या. पण नंतर म्हटलं बघूया जमता का. घेतलंय तर जमली. पहिल्यांदाच घेतलंय. आता जेवण झाला. आमच्या शेट अजून जेवतात. मी खाल्लंय भाकरे 2 आणि ह्या दोघांना खाल्लंय भात. भाकऱ्या बांगडा होता तुकाड माशाचा, बांगड्याचा भाजलेलं बांगडं. थोडं आराम करू कयो, कारण मशनीक पण आराम देऊ कयो. त्यानंतर मग परत चालू करू. संध्याकाळी बघूया. अमोलदादा येते बोललो. झाला रे पाणी घेऊन ये. आता वाजले बरोबर 5 वाजले आणि आता 2:30 वाजता सुशीलने परत चालू केल्या ना. माझे अर्ध तास म्हटलं जरा थंड होते. जेवण वगैरे घेतला, जरा आराम केला आणि आता परत चालू केला. आता बुया किती वेळ चालता ती 1 बाजू तरी होऊ गई निदान. आणि नंतर मग वरसून तिकडे समजा घेणार. प्रत्येकाच्या काळजींच्या मुळात ना असे मुंगळ्यांनी बिळा पाडल्याने तसे. हे बघा माती होती उकीर काढून टाकलाय. त्याला काय करायचा ज्यांचं कोणाला माहिती असतं ते कमेंट मध्ये सांगा. आग लागायची भीती असते, त्यामुळे जरा रान मी मारूचा लागतं. बाहेर शंभर आगीतून काढूचा. आगीत काढू जरा अजून रान सुका कया. आता कसं रान ओला असल्यामुळे ना थोडं पटकन सुटत नाही. अजून रान ओला तांबेट आहे. तरी गेल्या टायमाक ना हैसून एवढं भाग तासून काढलं होतं. आणि एवढं हा होता जेवढी तांबेटची पेंदा होती ती काढून टाकली. त्यामुळे हे रान म्हणजे तांबेट नाही, बाकी मध्ये मध्ये आहे. आणि वरच्या साईडसून पूर्ण म्हणजे सावळी असतात, झाडं जास्त, त्यामुळे त्याकडे जास्त म्हणजे रान नाही वरच्या बाजू. जास्त करून ती रान मोडीचा.
वाघमंगळ बघा किती असते. हा मारत होते मशीन, चावले पाया. हे चावले म्हणून हळील तर हे पण आहे. हे पण चावले. आता वर आपण सगळं पूर्ण साफ केलेला आणि पुढे ती काच दिसतात ते साफ केलेला. ठीक आहे. वर जास्त काय म्हणजे रान नाही. हा भिंगरीचे आता अगडे साफ करतात खाली, कारण खालच्या बाजून आग येऊची जास्त शक्यता असतात. मुद्दा 1 2 3 4 बारकी आहे चावल्या 5 6 7 8 चावले. याग मारतो रे बाबा. मित्रांनो आता एवढा झाला. या इतकं मारलं. हे लई करायचं झाड म्हणजे मेन म्हणजे हा काय म्हणतात ते आपली तांबेट आणि ओली असल्यामुळे ना ती कट होत नाही पटापटा. हे बघा जाम दबटा. हे बघा हे अशी मुळं आहेत. ती पटकन कट होत नाही. सुकली असती तर झाली असती, पण कसा भीती वाटतं आगीची, म्हणून म्हटलं लवकर हे साफ करून घेऊया. अजून नाही म्हटलं सर एवढा आता एवढा केला आणि कंटिन्यू नाही म्हणजे मी थांबतच केला, पण आता भरपूर झाला. उद्या येतो सुशीलचा मित्र येतो. अजित नाही लाव 6 वाजता घराकडे आणि आता चाललो आम्ही कासरली आतेकडे. आता माझ्यासोबत हा माझा सुशील आणि पुढे कणकोले सुमित थांबलो. तो तर तिकडे गेलो कणकोले काहीतरी कामासाठी. तो म्हटला तो तयार थांब येत आहे म्हटलं मी जाऊया आपण एका थांबवले जेव्हा 5 वाजता 5-6 वाजल्यापासून तयार थांबलो. आता मित्रांनो खाऊ घेतलं आहे बारक्यात 2 कॅडबरी घेतले किटकॅटचे वेपर्स. हे आपले जुने कलाकार आपले व्हिडिओ एडिटर शूटर म्हणजे व्हिडिओ शूटर. चला आपले BMW आपण का आता योग नाच म्हटलं तरी वाजतेले 10 वाजतेले 10 10:30 पण वाजते, कारण आपण आरामात निघणार असं आज गेलं. आणि दादा बोललो की जाऊन या गॅरेजला, गाडीचं काम केला ॲम्ब्युलन्स. आता मी गॅरेजला येला श्री दुर्बादेवी रामेश्वर. हां पाय फुटलो. डिझेल व्हाव होता. आता जुगाड करून ठेवला, तिकडपट्टी वगैरे लावून बांधला आणि गाडी घेऊन गेला. ही समुद्राची ॲम्ब्युलन्स हा.
मित्रांनो आता वाजले बरोबर 11 वाजले आणि आता मी चाललो घराकडे. उशीर झालो म्हणजे कशा गाडीचं काम होतं त्यामुळे गाडी गॅरेजमध्ये सोडली होती आणि दादा मला ट्रॅक्टरवर गेलेला बाजू आणि आता चाललो घराकडे. जेवला तसे वाटेल लागला, थांबलाव नाही. जेवणात होतं चिकन, भाकरी, भात आणि रस्ता. आत्ता पोहोचलो आम्ही कणकवलेच, ही आपली जालवणची नदी. जालवणची नाही सॉरी, आपली गड नदी. एकदम लाल लाल पडत मला सर दिसणार नाही असं. तर चला तर आजच्या व्हिडिओ आपण एवढं थांबूया आणि आजच्या व्हिडिओ कसं वाटलं कमी जरा नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि होय, तुम्ही कधी काजींबद्दल मी माहिती विचारली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर परत भेटा पुढच्या व्हिडिओ.